नमस्कार, मी चंदू कांबळे, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन लातूर जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहे। अहमदपूर तालुक्यामध्ये गेल्या 22 तारखेपासून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी अहमदपूरच्या वतीने तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या विविध मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आम्ही पंचायत समिती येथे बेमुदत आमरण उपोषणात बसलो आहे। आमच्या मागण्या आहेत, कोरोना काळामध्ये काम करणाऱ्या सर्व ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता तात्काळ देण्यात यावा। ग्रामपंचायत कर्मचारी यांचा थकीत राहणीमान भत्ता तात्काळ देण्यात यावा। ग्रामपंचायत कर्मचारी यांना त्यांचा विमा काढण्यात यावा। ग्रामपंचायत कर्मचारी यांचा भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी। ग्रामपंचायत कर्मचारी यांना संरक्षण किट वाटप करण्यात यावे आणि वर्षातून किमान 2 गणवेश वाटप करण्यात यावे। या मागणीसाठी आम्ही 22 तारखेपासून पंचायत समिती कार्यालयाच्या समोर बेमुदत आमरण उपोषण करण्यासाठी ठाम निर्णय घेऊन बसलो आहे। आतापर्यंतही आमच्या या आमरण उपोषणाची येथील प्रशासनाने कुठली दखल घेतली नाही। आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून देखील अजूनही या इथल्या माननीय गटविकास अधिकारी साहेब यांनी आमच्यापर्यंत आलेले नाहीत। तरी आमच्या मागण्या किंवा आमच्या आमरण उपोषणाची दखल वेळीत प्रशासनाने न घेतल्यास युनियनकडून कठोर ते कठोर निर्णय घेऊन आम्ही उग्र आंदोलन करणार आहोत। मी केंद्रे दादासाहेब प्रहारचा जिल्हा संघटक 22 तारखेला निवेदन लिहून रीतसर उपोषणाला बसले असून मी स्वतः जाऊन BDOला भेटलो होतो 2 दिवसा अगोदर। काही पत्रकार पण घेऊन गेलो होतो। त्यांनी सांगितले होते की बुवा ह्याला उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही, तात्काळ तुमचं काम मार्गी लावून टाकू। तर ह्याच्या रास्त मागण्या आहेत। हे ना मुठीत जीव घेऊन कोरोना काळात काम केलेलं आहे। कोण्या मंत्र्याचे पगार अडत नाही, ना BDOचे अडत नाही, ना ग्रामसेवकचे अडत नाही। फक्त खाल्ल्या स्तरावर रात्री बेरात्री इचुकाट्याचं सापाची भीती न बाळगता लोकांच्या सेवेसाठी पाणी सोडायला जाऊन मोटर चालू करून एवढं करून जर त्याला स्वतःच्या मागण्यासाठी एवढं भीक मागितल्याच्या वरचं काम आहे। ह्याला पगारच अशी किती आहे? ह्याला 10,000 रुपये पगार। मी शेतामध्ये बाई कामाला नेलं तर 400 रुपये हजेरी आहे बाईला। सोयाबीनमध्ये तर 600 रुपये हजेरी आहे। हे काम करून सोडून हे केलं असतं हे होतं। पण एवढ्या लोकांच्या सेवा देऊनसुद्धा प्रशासनाला जाग का येत नाही? ह्याला स्वतःला उपोषण का करावं लागते? आणि जर कोरोना काळामध्ये आले नसते, प्रत्येक क्लास 1 अधिकारी काचाच्या ह्याच्यामध्ये होता आणि पलीकडून लोकांना बोला म्हणत होते। त्यावेळेस ह्या लोकांनी गावातले लोक सेवा देत असताना हे करत असताना सेवा दिले आणि दिलेल्या सेवेचे त्याला फक्त आतापर्यंत 1,000 रुपये द्या असंही केलेलं आहे। त्याचे 23,000 रुपये जे भत्ता होता ती मागण्यासाठी त्याला स्वतः रस्त्यावर बसावं लागले। तर प्रशासनाला जाग का येत नाही? हे जर आत्ता तात्काळ जर नाही दिले तर पूर्ण ग्रामपंचायतचं पाणी बंद आंदोलन, नुसतं आमरण उपोषण नाही, पाणी बंद आंदोलन ते झाल्याच्या नंतर मी समोर राहून पंचायत समितीला टाळा ठोको आंदोलन हे जर तात्काळ नाही निर्णय उद्यापर्यंत घेतला तर टाळा ठोको आंदोलन करणार आहेत। मी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NGP 4511 संघटनेचा लातूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रदीप चंदाले, ग्रामपंचायत शिपाई सोरा। आम्ही पंचायत समिती अहमदपूर येथे ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध मागण्यासाठी निवेदन 3 वेळेस दिले आहेत 1 महिन्यामध्ये, तरी त्यांनी कुठलाही निर्णय अद्यापही घेतला नाही। निवेदनावर आणखी निर्णय घेण्यात आलेला नाही। मागील 2 उपोषणाला फक्त यांनी कागदपत्री व्यवहार करून ग्रामपंचायत कर्मचारी यांना कुठलाच न्याय मिळवून दिलेला नाही आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आपापल्या ग्रामपंचायतमध्ये वसुली करून सुद्धा ग्रामपंचायत अधिकारी स्वतःचे घर चालवण्यासाठी ते पैसा वापर करत आहेत। कुठल्याच ग्रामपंचायत कर्मचारी यांना राहणीमान भत्ता दिला जात नाही, संरक्षण किट दिली जात नाही, गणवेश वाटप केले जात नाहीत व कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही।
यासाठी वारंवार रस्त्यावर उतरून सुद्धा याची दखल घेतली जात नाही व हे उपोषण करत असताना कालपासून उपोषण चालू असताना सुद्धा आज गट विकास अधिकारी यांच्याकडून दादागिरीच्या भाषेनुसार पोलीस केस करतो म्हणून पोलीस स्टेशनचे पत्र आले होते, तरी पण ते पत्र आमच्या कर्मचारी व आम्ही स्वीकारले नाही। यावेळी आम्हाला योग्य ती न्याय मिळाल्याशिवाय आम्ही हे आमरण उपोषण मागे घेण्यात येणार नाही, याची गट विकास अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी। अन्यथा आम्ही तहसीलदार मॅडम, डिप्टी कलेक्टर मॅडम, कलेक्टर मॅडम, शिओ साहेब यांच्यापर्यंत ही तक्रार जाईल व हे उपोषण असंच चालू राहील। हे उपोषण पूर्णपणे इथं येणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला, अहमदपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला त्यांची राहिलेली योग्य ती रक्कम भेटल्याशिवाय आमरण उपोषण मागे घेण्यात येणार नाही, याची सर्वांनी दखल घ्यावी।